आपण पाहिलं असेल, महायुतीला भरघोस यश असं प्राप्त झालेलं आहे. पहिल्यांदा कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी जे काही प्रयत्न केले, मग त्यात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी महाराष्ट्रभर पिंजून ज्या सभा घेतल्या त्याचा हा परिणाम आहे. आमच्याबद्दल बोलायचं झालंच तर एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 55 सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा या महाराष्ट्रात मध्ये घेतल्या. आमचा स्ट्राईक रेट जर पाहिला तर हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळेल. 132 जागा लढवल्या आणि 61 जागा जिंकल्या. आणि त्यामुळं भाजपने निश्चितच जास्त जागा लढवल्या, जास्त त्यांचे नगराध्यक्ष आले, परंतु आम्ही सुद्धा त्याच गतीने पुढे गेलेलो आहोत. ज्यांना कधी काळी असं वाटायचं की शिवसेनाचं उमेदवार निवडून येतील की नाही किंवा यांना पराभवाला समोर जावं लागेल, त्यांना दिलेला हा झटका आहे. म्हणून काल शिंदे साहेबांचं सर्वच लोकांनी अभिनंदन तर केलंच, परंतु शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आमची शिवसेना पोहोचू शकलो, हा त्यांना अभिमान त्यांनी व्यक्त सुद्धा केला. म्हणून मतदारांनी दिलेल्या कौलाचं आम्ही स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो. कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य जनतेला काम करणाऱ्या माणसाची निवड करणं यामुळे सोपं झालं. निश्चितच हा महायुतीचा विजय हा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, यावर परिणाम करून जाणार आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष पूर्णतः साजरा, मराठवाड्यात फक्त एक जागा आली आहे, ती सुरंबीची. मराठवाड्यात एक आली, महाराष्ट्रामध्ये सगळ्या मिळून 9 जागा काहीतरी आलेल्या आहेत. घरात बसून पक्ष चालवता येत नाही, आणि त्याही जागा ज्या आलेल्या आहेत त्या जागा तेथील कार्यकर्त्याच्या स्वतःच्या ताकदीवर आलेल्या आहेत. यांची कुठेही त्या सुद्धा भागामध्ये कुठेही सभा झाली नाही किंवा नेता सुद्धा गेले नाही. यांच्या नेत्याला एक सवय पडलेली, प्रेस घेतली, काहीतरी स्टेटमेंट दिलं, त्यांना वाटतं सर्व आलबेल आहे. आणि आजही त्यांच्या त्या स्टेटमेंटमुळं त्यांना समाधान वाटतं. आम्ही किती चांगलं बोललो, आम्ही कसं टीका केली, आम्ही कसं टोमणे मारले, याच सगळ्या कल्पनेमध्ये किंवा या सगळ्या धुंदीमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष हा आता रसातळाला नेलेला आहे. जे निवडून आलेले आहेत 8-9, ते सुद्धा त्यांचे जर त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला याच्याबरोबर राहायचं नाहीये. ही दुर्दैवी परिस्थिती यांच्या फक्त तोंडामुळं, यांच्या नाकर्तेपणामुळं आणि घरात बसून केलेल्या राजकारणामुळे झालेली आहे.